नमस्कार मित्रांनो, नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या अपोलो कंपनीच्या 3,95,000 रुपयाच्या जी स्कीम आहे, गाडी आपण इलेक्ट्रिक फ्री देत आहोत. त्याच्या स्कीमला उदंड असा तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे आणि देत आहात. त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचं हार्दिक स्वागत करतो, अभिनंदन करतो. मित्रांनो, आज चक्क गोदापट्ट्यामधून आपल्या या पंढरपूरच्या पावन नगरीमध्ये आपले काही शेतकरी बांधव ट्रॅक्टर घेण्यासाठी नवे नवे चक्क त्यांनी ट्रॅक्टर खरेदी केला आहे आणि ते या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांची सर्वप्रथम नाव जाणून घेऊया, गाव जाणून घेऊया आणि त्यांची प्रतिक्रिया, त्यांनी कधी बुकिंग केला, कसा केला, याची सगळी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. कारण का, ज्या परिसरामधून ते आलेले आहेत त्या परिसरामध्ये ऊसाचा पट्टा आहे, ऊसाचा भाग आहे आणि त्या भागामध्ये चालणारा 2.5 फुटी भारतामध्ये सगळ्यात छोटा ट्रॅक्टर म्हणलं तर शुगर किंग अपोलो आणि हा ट्रॅक्टर त्यांनी घेतलेला आहे. तर सर्वप्रथम मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि नमस्कार करतो. राम राम. तर पहिल्यांदा आपण ज्यांनी पहिला व्हिडिओ पाहिला त्यांच्याकडे जाऊया. कोणी पाहिला व्हिडिओ? हा, तुमचं नाव सांगा. वसंत रघुनाथ तेजिनकर, राहणार बर्मगाव, तालुका पैठण. पैठण. तर पैठण मध्ये ब्रह्मगाव या गावामधून या ठिकाणी शेतकरी बांधव आलेले आहेत. बघा, पंढरपूर मधून ट्रॅक्टर खरेदी करून पैठणला ट्रॅक्टर चाललेला आहे. म्हणजे याचा अर्थ असा की काहीतरी ट्रॅक्टर मध्ये विशेष त्यांना जाणवला असेल, ट्रॅक्टर मध्ये विशेष आवडला असेल, म्हणून साठी त्यांनी तो व्हिडिओ पाहिला आणि मग या ठिकाणी ते आलेले आहेत. तर त्यांनाच विचारूया, काय पाहिलं तुम्ही आणि कशा पद्धतीनं? तुमचं नाव सांगा. भाऊ भाऊ ना तुम्ही? तर हे दोघं सख्खे भाऊ आहेत आणि हे वडील आहेत आणि हा, तो तुमचा मुलगा, तो लहान मुलगा, म्हणजे संपूर्ण फॅमिली या ठिकाणी यांचीच आलेली आहे. तर तुमचं काय प्रतिक्रिया द्याल, किंवा शेतकऱ्यांनी तुम्ही इतक्या लांबून येऊन ट्रॅक्टर खरेदी केला, काय काय सांगाल? माझं असं मत आहे सर, कमी 2 चाकी ट्रॅक्टर मला 3 चाकी पॉवर विंडर घ्यायचा होता. माझ्या लहान बंधून व्हिडिओ मला दाखवला. नंतर मी विचार केला व तुमचा डेमो वगैरे बघितला, तर हे खूप कामाचं ट्रॅक्टर आहे आपल्यावालं. आणि मग निर्णय घेतला, पण थोडी आर्थिक अडचण यायला लागली. तर मग आम्ही आपल्याकडे जुना ट्रॅक्टर असताना त्या जुन्या ट्रॅक्टरवर लोन केला आणि हे ट्रॅक्टर आम्ही आज घेऊन चाललो. तर जुना ट्रॅक्टर त्यांच्याकडं ज्याच्यावर होता त्याच्यावर लोन केलं तुम्ही? हा. तर मित्रांनो, तुमच्याकडे सुद्धा असा काय पर्याय असेल तर तुम्ही करू शकता. त्याचबरोबर त्यांचे वडील या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांची प्रतिक्रिया काय वाटतं तुम्हाला बाबा ट्रॅक्टर बद्दल काही नाही, आता आम्हाला ते दुसरं छोटं घ्यायचं होतं, चालायचं 3 चाकी. पॉवर टिलर घ्यायचा होता मित्रांनो. तर हे पोरांना दाखल म्हणलं, मग ते नाही हेच घ्या बुवा, हे चांगलं वाटतं आपल्याला, बस, बाकी दुसरं काही नाही. तर मित्रांनो, माझं एक तुम्हाला असं सांगणं राहील की हा म्हणजे 4 चाकी पॉवर टिलरच आहे. शेतीची 2 बैलाची सगळी कामं करणारा हा अपोलो ट्रॅक्टर शुगर किंग मॉडेल आहे. त्याचबरोबर त्यांचे नातूच म्हणावं लागलं. कितवीला आहे शाळेला? लग्न झालेले. होय. हा, नाव काय? कृष्णा जयराम तेजिनकर. कसं वाटतं ट्रॅक्टर एकदम भारी. चालवून बघितलं? हो. तर मित्रांनो, चालवून बघितलाय त्याने आणि ट्रॅक्टर हा शेतीच्या कामासाठी एकच नंबर आहे, ऊसाच्या भरणीसाठी एकच नंबर आहे. आणि डाळिंब बागेमध्ये असेल, तुमच्या द्राक्ष बागेमध्ये असेल, तर शेतीमध्ये कापसामध्ये असेल, तर सगळीकडं कमी पैशामध्ये. सांगायचा उद्देश असा की बजेट कमी असेल आणि आता आपल्याकडे बाबा शेती किती आहे तुम्हाला? 15 एकर आहे. 15 एकर शेती आहे आणि 15 एकर शेतीमध्ये यांच्याकडे मोठा ट्रॅक्टर पण आहे. म्हणजे मला एक असं विशेष वाटतं की बरेच शेतकरी येतात आणि असं म्हणतात की मला बाबा ट्रॅक्टर घ्यायचा आहे. मग त्यांचं असं म्हणणं असतं की हा ट्रॅक्टर नांगरट करेल का, ऊस वाहतूक करेल का, म्हणजे ऊसाला आपण टोळी करेल का? तर मित्रांनो, समजून घ्या, हा ट्रॅक्टर ह्यांच्याकडे अर्जुन ट्रॅक्टर असून सुद्धा ह्यांनी आपण काय केलंय की छोटा ट्रॅक्टर घेतला. तर त्याचं कारण विचारूया महत्वाचं. तुमच्याकडे मोठा ट्रॅक्टर आहे तरी हा का घेतला? हा घेण्याचं कारण असं आहे का हा आंतरमशागत करायसाठी, मोसंबीचे झाड आहे मोसंबीमध्ये आतमध्ये चालण्यासाठी, फवारण्यासाठी आणि विशेष म्हणजे ऊसामध्ये आणि कपाशीमध्ये. त्याच्यात मोठ्या ट्रॅक्टरने आपण नांगर रोटी वगैरे मेहनत करून घेऊ शकतो. माल मोठाला आल्यानंतर छोट्याने आंतरमशागतीसाठी आम्ही हा पर्याय निवडला. तर मित्रांनो,
मोठा ट्रॅक्टरच्या ठिकाणी मोठा ट्रॅक्टर योग्य आहे आणि छोट्या ट्रॅक्टरच्या ठिकाणी हा छोटा ट्रॅक्टर योग्य आहे. तर निश्चितपणानं आणि हा ट्रॅक्टरमध्ये 20 HP ची ताकद असणारा अपोलो शुगर किंग मॉडेल या ठिकाणी नवक्रांती अॅग्रो एजन्सी पूर्ण महाराष्ट्राचं डिस्ट्रीब्युटरशिप आपल्याकडे आहे. आणि ज्या कोणी शेतकरी बांधवांना हा ट्रॅक्टर जर पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना काय सजेशन द्याल बाबा कसा घ्यावा किंवा काय? मी तर आता इथं चालवलंय, मोठं ट्रॅक्टर चालवत असल्यामुळे याच्यातलं मला याला काही अवघड वाटलं नाही चालवायला. आणि माझं तेच असं, जरी एखाद्याकडे मोठा असला तर छोटा पण त्यांनी घ्यावा आणि आंतर मशागतीसाठी आणि एक नंबर आहे. कारण मी तुमचे डेमो वगैरे सगळे बघितले आणि नंतरच हा घेण्याचा निर्णय घेतला. तर मित्रांनो आता त्यांचे छोटे नातूच म्हणावं लागेल आजोबांचे ते राहिलेले आहेत. काय नाव तुझं भैया? गौरव दत्तात्रय तेजिंकर, कितवीला आहे शाळेला? 8वी. 8वीला शाळेला आहे. कसा वाटतोय ट्रॅक्टर? चांगलं आहे. तर मित्रांनो आपले हे शेतकरी बांधव पैठणवरून ब्रह्मगाव वरून या ठिकाणी आलेले आहेत. जणू काही एकनाथ महाराज आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचे या ठिकाणी भेट जणू काय झालेली आहे. तर आता आपण पाहूया निश्चितपणाने त्यांनी काय खरेदी केलंय. या तर मित्रांनो हा ट्रॅक्टर आहे. त्यानंतर तुम्हाला आऊत वखर दाखवतो. तर हा जो आऊत वखर आहे स्पेशली डिझाईन केलेला आणि ह्याच ट्रॅक्टरला चालणारा 2.5 फुटी आऊत वखर आहे. फन त्यानंतर पास आणि ही बगला फोडणी यंत्र आणि हे जर जुळवून टाकलं तर तुम्हाला हे आपण रेझरचं काम करतो. हा आऊत वखर आपण स्वतः बनवलेला आहे मित्रांनो. त्याचबरोबर ह्याला पाठीमागं रोटर आहे आणि हा ट्रॅक्टर म्हणजे ह्याला 6-16चं टायर दिलेला आहे. हा रोटर एकदम रिव्हर्स फॉरवर्ड रोटर आहे. उलटून टाकल्यानंतर तुम्हाला रोटरायचं काम करतो आणि अशा पद्धतीनं तुम्हाला 9-18 ब्लेडचा रोटर आहे. सरी सोडायचं आणि उसाला भर लावणीचं काम हा रोटर करतो. त्यानंतर हा रेझर आहे भर लावणीचं. हा रेझर पाठीमागे इथे एक ब्रॅकेट दिलेला आहे. या ठिकाणी तुम्ही जोडू शकता आणि त्याचबरोबर वेट एक आपण देतो. आता हे वेट दाखवा. तर हे वेट आहे. हे वेट का बनवलं तर पुढच्या बाजूला इंजिनचं वजन कमी असल्यामुळं आपण पुढे वेट टाकला आणि बंपर असं 2 in 1 सिस्टीम मध्ये हे वेट बनवलेलं आहे की जेणेकरून ट्रॅक्टर उचलत नाही. तर अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवल्या आहेत आणि त्यांना सांगितलं की हा इलेक्ट्रिक गाडी पण आपण त्यांना देत असतो, परंतु त्यांनी 40,000 रुपये मध्ये ती गाडी वजा केलेली आहे. म्हणजे 3,55,000 रुपये मध्ये आपण त्यांना हे पूर्ण किट देऊन टाकलेलं आहे. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.